नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPL ची रंगत ही वाढत चालली आहे, कारण आता निम्म्यापेक्षा जास्त सामने झालेले आहेत. प्रत्येक संघाला साखळी फेरीमध्ये 14 सामने खेळायचे आहेत. 8-9 सामने, 8च्या पुढे तर सगळ्यांचे सामने आता झालेले आहेत ऑलमोस्ट. त्यामुळे आता जी लढत चालू होणार आहे ती शेवटच्या 4 संघांची लढत चालू होणार, की पहिल्या नंबरनी 4 संघ कोण येणार, खाली 6 कोण राहणार. ह्याच्यापैकी मला वाटतं 3 संघांचा प्रवेश हा म्हणजे छान प्रगतीचा प्रवास चालू आहे. त्यामुळे त्या 3 संघांचा प्रवेश हा जवळपास नक्की असल्यास जमा आहे. चौथ्या संघाकरता घनघोर युद्ध होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय. अर्थातच क्रिकेटमध्ये कधीही काही गोष्टी होऊ शकतात. टेबल जे अचानक फिरू शकतात, या गोष्टींचा विचार करता उगाच त्याच्याबद्दल जास्त गाजावाजा करायला नको. परंतु आज जे मी बोलणार आहे ते पहिले 4 संघ कुठले यायची शक्यता आहे याच्याबद्दल थोडासा नामनिर्देश करणार आहे. त्याचबरोबर मी एक जी कमाल बॉलिंग झालेली आहे, जी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या बॉलर्सनी करून दाखवली, त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आणि त्याचबरोबर खूप जण म्हणाले की वैभव सूर्यवंशी बद्दल तुम्ही का बोलत नाही. त्याचा अभ्यास माझा कधीपासून चालू आहे. आज मी त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. जे 4 संघ आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलून टाकतो. मला असं वाटतं की पंजाब संघ, दुसरा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ, तिसरा राजस्थान रॉयलचा संघ यांचा आत्ताचा खेळ ज्या पद्धतीने होतोय, त्याच्या संघाची बांधणी ज्या पद्धतीने झालेली आहे, बॅट्समन बॉलर यांचं सिंक कसं छान झालेलं आहे, नातं कसं जुळलेलं आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी ते करून दाखवत आहेत. म्हणून पहिल्या 4 पैकी 3 संघांचा प्रवास हा मला असं वाटतं तगडा चालू आहे. चौथ्या संघाकरता घनघोर लढाई होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आहे, गुजरात आहे आणि त्याच्याबरोबर दिल्लीचा संघ सुद्धा मागणं येऊन पुढे जाऊ शकतो. अशा टाईपचा हा संघ आहे. भले त्यांना एक धक्का मोठा लागलेला आहे पण तरी ते येऊ शकतात, हा माझा अंदाज झाला. परंतु जे बाकीचे 4 संघ आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 मी सांगितले, 5-6 सांगितले, परंतु त्याच्यानंतर 7, 8, 9, 10 जे आहेत त्यांच्या गटांगळ्या काही थांबतील असं मला आत्ता तरी वाटत नाही. खूप जणांना अपेक्षा आहे की हे संघ पुनरागमन करू शकतात वगैरे, अग्रीड. परंतु आत्ताच्या घडीला गेलेला रिदम परत पकडणं हे अवघड होऊन बसतं. IPL मध्ये खास करून हे आपल्याला दिसलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जे आपण सारखं म्हणत होतो की एकीकडे बॉलर्सना मार खायला लागतोय आणि दुसरीकडे फलंदाजांचे लाड होतोय, एक्झॅक्टली उलट बघायला मिळालं आपल्याला जेव्हा जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारनी जी काही बॉलिंग केली आहे. टेस्ट मॅचला शोभेशी ती बॉलिंग होती. मला वाईट वाटलं साहिल पारेखचं, कारण साहिल पारेख हा महाराष्ट्राचा अत्यंत गुणवान तरुण खेळाडू आहे, ज्याला दिल्ली संघाने त्याची गुणवत्ता हेरूनच संधी दिली होती. परंतु भुवनेश्वर कुमारनी या लेफ्ट हँडर साहिल पारेखला जो इन स्विंगिंग यॉर्कर टाकला, गावस्कर म्हणाले अनप्लेएबल बॉल. आता मी काय बोलणार. क्रिकेट हे असं का करतं कळत नाही, कारण एक तरुण खेळाडू आहे की ज्याला पदार्पण करायची संधी मिळते आणि पदार्पणामध्ये दुसऱ्या बॉलवरती त्याची दांडी गुल होते. वाईट वाटतं त्यावेळेला. आणि खरोखर त्याच्यानंतर भुवनेश्वर कुमार थांबला नाही. त्याच ओव्हरमध्ये त्यांनी अजून एक विकेट घेतली. समोरनं जोश हेझलवूडनी जी काही बॉलिंग केली आहे, टॉप क्लास, म्हणजे स्विंग बॉलिंग काय असते. आणि जेव्हा विकेट थोडंसं मदत करतं आणि हातामध्ये नवीन चेंडू एका तरबेज फास्ट बॉलरच्या हातामध्ये असतो, त्यावेळेला काय ते करू शकतात. लक्षात घ्या, एकीकडे जोश हेझलवूड उंचापुरा ऑस्ट्रेलियन बॉलर आहे, दुसरीकडे भुवनेश्वर कुमार त्या मानानं छोट्या चणीचा भारतीय बॉलर आहे. परंतु दोघांनी साधून दाखवलेला परिणाम हा मात्र सेमच होता. भुवनेश्वर कुमारचं तर मी कौतुक किती करू, कारण या खेळाडूला मी हैदराबादमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई रणजी अंतिम सामन्यामध्ये बॉलिंग टाकताना बघितलेलं होतं, ज्या वेळेला मोहम्मद कैफनी सिलेक्टरशी भांडून त्याला टीम मध्ये घेतलं होतं. सिलेक्टर्स म्हणत होते अरे हा गुणवान बॉलर आहे, पुढे जाऊन नक्की खेळेल, पण त्याला आता खेळण्याची घाई का, जेव्हा आपण खास करून मुंबई सारख्या तगड्या बॅटिंग ऑर्डर विरुद्ध खेळतोय, ज्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा होता. परंतु याच भुवनेश्वर कुमारनी आपल्या पहिल्या मुंबई विरुद्धच्या आणि मुंबईपेक्षाही रणजी अंतिम सामन्यामध्ये सचिन तेंडुलकरला LBW केल्याचं मी विसरू शकत नाही. परंतु त्या सामन्यामध्ये रोहित शर्मानी दोन्ही इनिंग मध्ये शतक केलेलं होतं, हे सुद्धा मी विसरू शकत नाही. त्याच्यानंतर धोनी असू देत, बाकी कप्तान असू देत, यांनी भुवनेश्वर कुमार वरती भरपूर विश्वास दाखवला आणि जेन्युइन स्विंग बॉलर काय करू शकतो ह्याचं ते उदाहरण ठरलं. कारण त्याची रिस्ट पोझिशन आणि त्याच्यानंतर त्याच्या हातातनं बॉल सुटतो त्यावेळेला सीम पोझिशन अप्रतिम. कित्येक वेळेला मी मोठमोठ्या सामन्यामध्ये बॅट्समननी बॉल सोडून दिलेला आहे भुवनेश्वर कुमारचा, हवेमधनं किंचित बाहेर गेलेला बॉल, असं वाटलं की आता हा त्याच शेप मध्ये आउटस्विंग
स्विंग होईल आणि पडून तो इनस्विंग झालेला आहे आणि दांडी गुल झालेली आहे, हे सुद्धा मी पाहिलंय. त्यामुळे भुवनेश्वर कुमारची बॉलिंग बघताना अजूनही मजा येते. जोश हेझलवूड तर फारच तरबेज फास्ट बॉलर आहे. त्यामुळे या दोघांनी दिल्लीची जी दाणादाण करून सोडलेली होती ती लक्षणीय होती. आणि लक्षात घ्या, सेम ग्राउंड, सेम बॅटिंग ऑर्डर, सेम संघ, ज्यांनी आदल्या सामन्यामध्ये 264-65 धावा करून दाखवलेल्या होत्या. के.एल. राहुलनी 150 धावा करून दाखवल्या होत्या. त्यांचा 75 रन्स मध्ये अक्षरशः खुर्दा उडालेला बघायला मिळाला. बॉलर्सना कधीतरी अशी कामगिरी करताना बघून मला बॅट्समनचा वाईट वाटत नाही, मला बॉलर्सचं कौतुक वाटतं. कारण T20 सामन्यामध्ये अशी परफॉर्मन्स करायची संधी कमी वेळेला मिळते आणि ती साधणारे बॉलर जे असतात त्यांची क्वालिटी जी असते ती वरच्या लेवलची असते. त्यामुळे वेल बोल्ड भुवनेश्वर, वेल बोल्ड जोश हेझलवूड आणि वेल प्लेड रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. आता वैभव सूर्यवंशी बद्दल बोलतो. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत रोमी भिंदर हा जो राजस्थान रॉयल्सचा गेले खूप वर्ष मॅनेजर टाईप काम करतो, त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा नागपूर कसोटी सामना होता आणि त्यावेळेला मी प्रॅक्टिस बघण्याकरता नागपूर पासन एक तळेगाव नावाचं छोटं गाव आहे, मग तळेगाव पुण्याजवळचं नाही, नागपूर जवळचं, तिथं राजस्थान रॉयलची ट्रेनिंग अकॅडमी आहे. त्या ट्रेनिंग अकॅडमी मध्ये मी बघायला गेलेलो होतो. त्यावेळेला जयस्वालला मी बॅटिंग करताना पाहिलं होतं, त्यावेळेला मी संजू सॅमसनला बॅटिंग करताना बघितलेलं होतं. आणि त्यावेळेला रोमी भिंदर मला म्हणाला होता, सर अभी एक आम जो है ना वो पक रहा है, उसको थोड़ा टाइम लगेगा, लेकिन जब वो आम पकेगा मैं बोलता हूँ मजा आएगा. उसका नाम वैभव है सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी है, बिहार का खिलाड़ी है, समस्तीपुर गांव से है, और वो जब आएगा सीन पे आईपीएल के सीजन पे धमाका मच जाएगा, लेकिन थोड़ा टाइम लगेगा सर, लेकिन जब वो आएगा वो कुछ अलग कर दिखाएगा. तेव्हापासनं माझ्या कानावरती हे नाव पडलेलं होतं. मी एका व्हिडिओमध्ये जेव्हा वैभव सूर्यवंशीची बात आलेली होती त्यावेळेला मी वय चोरीचाही मुद्दा मांडलेला होता. त्याच्यावरनं बरेच जणांना ज्यांना क्रिकेटची अजिबात कल्पना नाही त्यांनी माझ्यावरती सणकून टीका केली होती. त्यावेळेला मी मुद्दा मांडलेला होता की वैभव सूर्यवंशीचं वय हे कदाचित माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5 वर्षांनी जास्त आहे, तो दाखवतोय कमी. उत्तर प्रदेश, बिहार मध्ये खूप जण असं करतात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती लागण झालेली आहे. याच्यावरनं मी तो व्हिडिओ केलेला होता. कारण जेव्हा एखादा खेळाडू 17-18 वर्षाचा असतो आणि त्याच्या विरुद्ध 21-22 वर्षाच्या पोराला खेळवलं जातं अंडर 19 म्हणून, तेव्हा वय चोरीचा त्रास किती होतो हा मी मुद्दा मांडलेला होता. त्यावेळेला मी वैभव सूर्यवंशी बद्दल बोलतानाही म्हणलं होतं याच्या बाबतीत या गोष्टी लागू आत्ता होत नाहीत, कारण तो खेळतोय खुल्या गटामध्ये, तो आयपीएल मध्ये खेळतोय, नंतर तो अंडर 19 इंडियासाठी सुद्धा खेळला. अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडाकेबाज शतक करून भारताला विजय मिळून नुसता नाही दिला तर विश्व विजेतेपद मिळवून दाखवण्यामध्ये सुद्धा त्याचं योगदान होतं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी त्याचं पदार्पण पाहिलेलं होतं. कळत होतं की हा खेळाडू नक्कीच वेगळा आहे. फक्त आम्ही पत्रकार कित्येक वेळेला एक चूक करतो की एखादा खेळाडू आला की तारीफों के पूल चढा देते हम लोग, आणि नंतर त्या सगळ्या काय म्हणतात त्याला प्रसिद्धीच्या वलयामध्ये त्या खेळाडूला ताण येतो आणि मग गडबड होते. ते होऊ नये या सदिच्छेने मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नव्हतो, बारीक लक्ष त्याच्याकडे होतं. आता त्याच्या बॅटिंग बद्दल थोडंसं बोलतो. तुम्हाला 1 सेकंद मी हातामध्ये काहीतरी इक्विपमेंट घेतो म्हणजे मला दाखवायला सोपं पडेल. काही खेळाडू असे असतात, उदाहरणार्थ विराट कोहली जो बॅकलिफ्ट कमी घेतो आणि मारतो तेव्हा असा पंच देतो, परंतु त्याची फॉलो थ्रू असतो तो एवढा जास्त नसतो. याच्या उलट मी ब्रायन लाराचं पाहिलेलं आहे की इथनं वरनं त्याची बॅट यायची आणि झोपाळ्यासारखी खाली यायची आणि पाठीवरती त्याचा फिनिश व्हायचा, जसा एखाद्या गोल्फ स्विंग मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्याच्याच बरोबर मी अझरुद्दीन सारखा सुद्धा खेळाडू पाहिलाय की जो मनगटी झटका द्यायचा, सन्नकन मनगटी झटका द्यायचा. कित्येक वेळेला युवराज सिंगच्या बॅटिंग मध्ये तो मनगटी झटका बघायला मिळालेला आहे. वैभव सूर्यवंशी मध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, कारण त्याची बॅकलिफ्ट तर हाय आहेच, ती खाली येताना ती 1 स्प्लिट सेकंद थांबते बॉलला मारण्याच्या वेळेला, त्यावेळेला तो झटका देतो. पण विराट कोहली सारखी तिथं बॅट थांबवत नाही, तर नंतर त्याचा स्विंग पाठीवरती पूर्ण होतो. ही गोष्ट अजब आहे, अजब आहे. कारण क्रिकेटमध्ये अशा खेळाडूंची नॅचरल स्विंग असा बघायला मिळत नाही की एका वेळेला बॅकलिफ्ट हाय सुद्धा आहे, मीटिंगच्या वेळेला तो मनगटी झटका देतोय, नंतर तिथं थांबत नाहीये आणि पाठीवरती त्याचा फॉलो थ्रू जातोय. या अजब प्रकारामुळे, कारण याच्यामध्ये त्याच्या वडिलांना, त्याच्या कोचला खूप श्रेय द्यायला पाहिजे की ज्यांनी त्याच्याकडनं ही मेहनत वर्षानुवर्ष करून घेतलेली आहे आणि त्याची नॅचरल इन्स्टिंक्ट जी आहे ती दाबलेली नाहीये. राजस्थान रॉयलनी सुद्धा त्याला खुला सोडलेला आहे. सुरुवातीपासून अटॅक करायची आणि त्याच्याही पेक्षा रोमी बिंदर जे सांगतो की फेल व्हायची परवानगी दिलेली आहे. महत्वाची गोष्ट
गोष्ट काय झाली आहे, जे सगळे कॉमेंटेटर बोलून दाखवत आहेत, क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये बॅट्समन बॉलर काय करेल ह्याचा विचार करत असतो, बॉलर बॅट्समन काय करेल ह्याचा विचार करत असतो. क्षमता, गुणवत्ता, सराव सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट सगळ्यांकडे ह्या वरच्या लेवलला सेम असतात. मग प्रश्न असा उठतो, कोण कोणाला आउटथिंक करतोय, विचारामध्ये कोण कोणाला गुगली टाकतोय. वैभव सूर्यवंशी आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याच्यामुळे बॉलर्स वरती दडपण येत आहे की आपली लाईन अँड लेंथ एवढी जरी चुकली तरी बॉल हा प्रेक्षकात जाणार आहे, जे वैभव सूर्यवंशी करून दाखवतोय. महत्वाची गोष्ट, शॉट मेकिंग मध्ये शॉर्ट बॉलला तो बिचकत नाही. त्याचा पुल म्हणा किंवा त्याचा हुक म्हणा, हे मारताना छान पद्धतीने तो स्वतःला पोझिशन करतो. आता ह्याच्यामध्ये जो धोका म्हणा किंवा धोक्याची सूचना ही आहे की वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात येण्याकरता फिटनेसची लेवल वाढवायला लागेल आणि ही फिटनेसची लेवल वाढवून जेव्हा त्याच्या फिल्डिंग मध्ये सुद्धा सुधारणा होईल तेव्हा भारतीय संघाचे दरवाजे त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावरती हे उघडले जाऊ शकतात. फक्त आत्ताच्या घडीला जेव्हा यंगस्टर 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला जातो तेव्हा लक्षात असं येतं की याची फिल्डिंग अफलातून नाहीये. इंडियन टीमचे दरवाजे उघडण्याकरता त्याला फिल्डिंग मध्ये सुधारणा करायला लागेल, कारण इंडियन टीम मॅनेजमेंटनी अभिषेक शर्माला सुद्धा खडसावून सांगितलेलं आहे की बाबा रे, फलंदाजी तू अप्रतिम करतोस परंतु तुझ्या फिल्डिंग मध्ये ती क्षमता नाहीये जी इंटरनॅशनल लेवलला गरजेची आहे. कारण T20 जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती खेळता तेव्हा इम्पॅक्ट सब नसतो, तुमच्या बॅटिंग बॉलिंग प्रमाणे तुमच्या फिल्डिंगचा इम्पॅक्ट होतो. रिंकू सिंगची फिल्डिंग बघा, आज तो टीम मध्ये नुसत्या फिल्डिंग वरती सुद्धा खेळू शकतो. इतका अफलातून हाय कॅचेस तो पकडतो, फुलासारखे हाय कॅचेस पकडतो. ग्राउंड फिल्डिंग मध्ये जडेजा जसं करतो की अँगल कट करतो, 2च्या जागी 1 रन त्याच्या विरुद्ध पळायला लागते, इतका त्याचा थ्रो सुद्धा ॲक्युरेट आहे. या बाबतीत वैभव सूर्यवंशीला मेहनत घ्यायला लागेल, फिटनेसची मेहनत घ्यायला लागेल आणि त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये लक्षणीय सुधारणा करायला लागेल. बॅटिंग तर त्याची चांगली आहे, T20च्या क्रीडा प्रकारामध्ये तो दर्जेदार खेळाडू आहे, सांगायची कोणाचीच गरज नाही, कारण तेवढी गुणवत्ता त्याच्या खेळाच्या कामगिरीतनच आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे जर का काही बदल योग्य वेळी त्यांनी केले आणि त्याला मार्गदर्शन आहे, राजस्थान रॉयल संघकारा या सगळ्यांचं त्याच्याकडे बारीक लक्ष आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं त्याच्याकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे लवकरच IPL संपल्यानंतर तो बँगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये जाईल आणि तिथे लक्ष्मणच्या देखरेखीखाली तो या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मागे लागेल. मला एक गोष्ट नक्की दिसते, हा खेळाडू बहकणारा खेळाडू नाहीये, फोकस खेळाडू आहे. त्यामुळे ह्याला जी प्रसिद्धी मिळते त्याच्यामध्ये तो वाहवत जायची शक्यता मला खूप कमी वाटते. ही सर्वात लक्षणीय चांगली गोष्ट वाटते. त्यामुळे 3 मुद्दे मी मांडले. मी म्हणलं की पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल हे योग्य दिशेने प्रवास करतायत. पहिल्या 4 जणांच्या नंबर मध्ये यायचा त्यांचा प्रवास योग्य दिशेला चालू आहे. चौथ्या संघाकरता हाणामारी व्हायची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नक्की कळवा. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूडची अफलातून बॉलिंग मला आवडली, अर्थातच तुम्हालाही आवडली असते. त्या स्विंग बॉलिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा. वैभव सूर्यवंशी बद्दलचं मत मी मांडलेलं आहे आणि भारतीय संघामध्ये येण्याकरता त्याला फिटनेस आणि त्याच्याबरोबर फिल्डिंग मध्ये सुधारणा करायला लागेल, ही गोष्ट मी मांडलेली आहे. आणि हे म्हणत असताना, त्याचं कौतुक करत असताना, हा खेळाडू फोकस्ड आहे, त्याला योग्य मार्गदर्शन मिळतंय, त्यामुळे त्याचा प्रवास हा भारतीय संघाकडे व्यवस्थित होईल असा अंदाज मी वर्तवलाय. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.